स्वागत आहे। शिवरस्त्याच्या कारणाने विनाकारण नेहमी मारहाण होत असल्याने सहकुटुंब गुरेढोरासहित उपोषणाला बसून न्याय नाही मिळाला तर आत्मदहन करणार असं संतराम केरू पाटील वय वर्षे 62, धंदा शेती, राहणार देवगाव खुर्द, तालुका परंडा, जिल्हा धाराशिव यांनी तहसीलदार तालुका परंडा यांना निवेदन दिलं आहे। या पत्त्यावरील रहिवाशी असून त्यांना आवार पिंपरी शिवारात गट नंबर 65 मध्ये 7 ते 8 एकर जमीन आहे। सदरील जमिनीच्या पूर्व पश्चिम बाजूने वडेनर ते आवार पिंपरी नवीन रस्ता झालाय। तसेच गट नंबर 188 व 65 गट नंबरच्या मधून वडनेर देवगाव आवार पिंपरीच्या शिवरस्ता गेलेला असून रस्ता झाल्यानंतर जमिनीचे विरुद्ध असलेले अमोल अभिमान शिंदे म्हणजेच गट नंबर 188 मधील इसम व त्याचे घरचे लोक त्याचा सदरील जमिनीशी काहीही हक्क संबंध व ते त्या जमिनीचे 7/12 पत्रकी मालक नसताना देखील त्यांनी शिवरस्ता सोडून गट नंबर 65 मध्ये अतिक्रमण केलेले आहे। तसेच शिवरस्त्याच्या सारीबाबत तहसील कार्यालय रस्ता पूर्ववत करण्याबाबत रितसर अर्ज दिल्यानंतर तहसील कार्यालय परंडा यांनी 362/2024 नुसार 12 डिसेंबर 2024 रोजी स्थळ पाहणी केली व पत्नी यांच्या नावे 7 जानेवारी 2025 रोजी तहसील कार्यालय परंडा यांनी पत्र देऊन चारी बुजवण्याबाबत सूचित केले। त्यानुसार चारी बुजवून घेतली। चारी बुजवल्यानंतर 16 जानेवारी रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास घरात एकटा असताना अमोल अभिमान पिदी, शीतल अमोल शिंदे, अभिमान संदीपान शिंदे यांनी मिळून पत्नीस मारहाण केली। त्यांच्या विरुद्ध परंडा पोलीस स्टेशनला 22 जानेवारी रोजी CR 21-25 शासन विरुद्ध कलम वगैरे गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा का दाखल केला म्हणून तर जास्तच त्रास देण्यास सुरुवात केली। त्यानंतर शंकर नरसाळे, तुषार नरसाळे, बाळू शिंदे व इतर लोक व तिघे मिळून फिर्यादी व फिर्यादीच्या पत्नीला नेहमी धमक्या देत आहेत, न्यायाच्या दृष्टीने व सतत मारहाण करत आहेत। त्यांच्या सततच्या धमक्या व मारहाणीमुळे संपूर्ण कुटुंब हवालदिल व भीतीच्या वातावरणात आहे। ते सर्व आडदांड व गुंड प्रवृत्तीचे असून वस्तीवर त्यांचा जमाव जास्त आहे। घरात एक मुलगी आहे तरी वरील सर्वांचा बंदोबस्त जोपर्यंत करत नाहीत। यापूर्वी सदरील अर्ज हा 4 फेब्रुवारी रोजी दिलेला होता, परंतु दिलेल्या अर्जात उपोषणाची दिनांक 17 जानेवारी अशी नजरचुकीने झाली आहे। तरी दिनांक 17 फेब्रुवारी रोजीपासून सहकुटुंब तहसील कार्यालय परंडा येथे उपोषणास बसणार आहे असे फिर्यादीने सांगितले आहे। तरी देखील न्याय मिळाला नाही तर सहकुटुंब आत्मदहन करेन असं या निवेदनात म्हणण्यात आलं आहे। प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड, कायदा न्यूज परंडा। काय नाव तुमचं? संतराम पाटील। गाव कोणतं? देवगाव। कशासाठी उपोषणाला बसलो? आमची दखल पोलीस स्टेशनला मला मरोस्तर तहसीलदार साहेबांनी नोटीस दिली। सारी माझ्या वारात सारी काढलेली होती। त्याचा वाहूनचा धंदा होता धुवायचा त्याचा, मग माझ्या वारात बोलणं घातली होती म्हणून मी सारी काढली होती माझ्या वारात। तहसीलदार साहेबांनी आम्हाला नोटीस दिली की सारी बुजून घ्या म्हणून। मग आम्ही सारी बुजून घेतली। सारी का बुजली म्हणून 3, 3:30, 4च्या दरम्यान येऊन मला पोरांनी दारू मरोस्तर मारलं। माझा नवरा घरी नसताना आणि असतानाच मला माझं जरा गुळ भागलं। तुम्ही तक्रार कधी केली पोलीस स्टेशनला? लगेचच मारलं तिशी आलो, पण आमची दखल घेतली नाही। पोलीस स्टेशनने दखल घेतली नाही? कसलीच दखल घेतली नाही माझी पोलीस स्टेशनला आणि अजून बी घेत नाही ते। आणि माझ्या तक्रारी TC जे झाले ते दवाखान्यातर्फे झाले TC। आज उपोषणाला बसायचं कारण काय? मला तर असंच चालू आहे अजून बी दारू पिऊन येतोय ना आम्हाला तसाच करतोय। दारात येतोय, दगड घालतोय, बाहेर निघा म्हणतोय, घराच्या धमक्या देतोय अजून बी। तुम्ही किती दिवस उपोषण धरणार? ज्या दिवशी माझा निर्णय लागेल त्याशी मी तवर मी उठणार नको। जनावर पण घेऊन आलो तुम्ही? सुद्धा आणली मग बघायचं कोण नाही माझं घरी, आम्ही नवरा बायको कोण तिथं करणार पाणी वगैरे त्याला। तहसीलला निवेदन दिले का तुम्ही? दिले। त्यांचं कोण आलंय का विचारायला? सुद्धा आल्या। तुमच्या आता नेमकी मागणी काय? मला हे मारलं आणि अजून बी तितक्याच धमक्या देते ती। त्याचा मेहना
पुण्याला हाय. ते पुण्याचा मेहना म्हणतोय की ह्यांना दोघात एकाला तरी दागवा असं म्हणतोय. मग आम्हाला भीती वाटते, आम्हाला अजून बी तशीच करते ती. सगळ्या भीती देते, हाणमार करते ती. दारू पिऊन येऊन परवा दिवशी गॅदरिंग होती, आम्ही जेवतात नवरा बायकून एवढा मोठा ढिकून टिकून आणला आमच्या ताटात आणि ह्याच्यात सारे गेला. आम्ही घरात गेलो, गोपे साहेबाला फोन केला तर गोपे साहेब म्हणलं घरात बसा, मी त्याला फोन करून सांगतो. आलते का त्याला न्यायला? नाही आले. आता उपोषण सोडणार आहेत का नाहीत? नाही सोडणार, आम्ही धरणारच उपोषण. आमचा निर्णय लागूच तर उपोषण उठणार नाही.